विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरील महायुतीतल्या बंडाचा वाद शमतो न शमतो तोच आता नवा पेच महायुतीसमोर आहे। हा पेच निर्माण झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांच्या एका वक्तव्यामुळे। उमेदवाराविरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतपत्रिकेवरची नावं। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि भाजपचे बंडखोर प्रसाद हिरेंनी माघार घेतलेली असली तरी निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक कारणामुळे त्यांची नावं मात्र मतपत्रिकेवर कायम असणार आहेत। यामुळे मतदारांना मतदानाच्या वेळी पर्याय उपलब्ध आहेत। याच मुद्द्याचा फायदा घेत महाविकास आघाडीतले महायुतीतले नाराज मतदारांशी संपर्क साधू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे माघार घेतलेल्या गोकुळ गीतेंसाठी महाविकास आघाडी आता ताकद उभी करणार आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। महाविकास आघाडीची बैठक होईल आणि सर्व आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या नेत्यांशी आम्ही तो निर्णय घेऊ। आमची कोर कमिटी आहे, तो जो अजेंडा आहे तोच पुढे नेणार। युतीच्या विरोधातच मतदान, युतीच्या विरोधातच मतदान।